आज आम्ही निघालो होतो ज्योतिबाला, त्यामुळे पहाटे 3 वाजता उठून आवरलं होतं, कारण 5 वाजता तर आम्ही बाहेर पडणार होतो. आम्ही प्रत्येक वेळेस पहाटेच निघतो जर ज्योतिबाला जायचं असेल तर, म्हणजे दर्शन खूप निवांत होतं, कारण गर्दी नसते पहाटे गेल्यावर. तसे 1.5-2 तास लागतात पोहोचायला मंदिरात, तर आम्ही 6:30 वाजता तर मंदिरात पोहोचलो होतो आज पण. दरवर्षी यात्रा झाली की आम्ही ज्योतिबाला जातो आणि मायका चिंचणीला पण जातो तिकडची यात्रा झाल्यावर. त्यामुळे आज आम्ही दोन्ही पण एकाच दिवशी प्लॅन केलं होतं, कारण दोन्ही पण यात्रा आता झालेत रिसेंटली. मंदिर बघा सगळं कसं पूर्ण गुलाबी गुलाबी दिसत होतं. मग आमचं छान दर्शन झालं आणि 7 वाजता तर दर्शन घेऊन आम्ही बाहेर पण पडलो. मग तिथे सगळ्यांनी चहा घेतला आणि मग तिथून आम्ही निघालो. जाता जाता यमाई देवीचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही नंतर पुढे जाऊन नाश्त्याला थांबलो. पहाटे उठल्यामुळे खूप जास्त भूक लागलेली. मग नाश्ता करून आम्ही मायका चिंचणीला गेलो. तिथून दर्शन घेऊन मग आम्ही घरी आलो. मग येता येता आम्ही वडापाव घेऊन आलो होतो. मग वडापाव खाऊन थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी छान बॅडमिंटन खेळलं आणि रात्री मॅच बघत बघत मस्त थंडगार आमरस पिला. चला मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.